और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। मानपाडा पोलीस स्टेशनचे गस्ती पथक मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना अडिवली पिसवली येथील यासीन जमील खान या इसमाकडे गावठी कट्टा असल्याची माहिती मिळाल्यानं सहाय्यक पोलीस निरीक्षक संपत फडोळ व तपास पथकाचे अंमलदार यांनी त्या शिताफीने ताब्यात घेतलं असता त्याच्या ताब्यात एक गावठी बनावटीचा कट्टा व 2 जिवंत काडतूस मिळून आले। यासीन जमील खान वय 30 वर्ष असं अटक आरोपीचं नाव असून त्याच्याकडून 10,000 रुपये किमतीचा देशी बनावटीचा लोखंडी गावठी कट्टा व 400 रुपये किमतीचे 2 जिवंत काडतूस असा एकूण 10,400 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। ही कामगिरी पोलीस उपायुक्त अतुल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त सुहास हेमाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संपत फडोळ, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पवार, पोलीस हवालदार मासाळ, पाटील, पोलीस शिपाई आहेर, आवाड, शेळके यांनी केली आहे। आगामी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अनुषंगाने परिमंडळ 3च्या अनुषंगामध्ये जे काही आमची पोलीस विभागाची तयारी त्या अनुषंगाने आज पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे आणि या पूर्ण परिमंडळामध्ये 8 पोलीस हद्दीमध्ये माझ्या 344 बूथ आहेत आणि केंद्र आहेत आणि 1457 पूर्णपणे बूथ आहेत आणि जवळजवळ आमच्या एपीएससी एसएसटी निवडणूक आयोगाच्या अनुषंगाने आपल्या एपीएससी एसएसटी अशा 27 टीम पूर्णपणे कार्यरत आहेत। त्यानंतर ज्या आर्म्ड पोझिशनचे विषय आहेत पूर्ण झोनमध्ये आतापर्यंत 1110 शस्त्र जमा केलेले आहेत आणि ही कारवाई आमची सुरू आहे। त्याचप्रमाणे प्रतिबंध कारवाईच्या अनुषंगाने आम्ही आतापर्यंत 2527 जणांच्या वरती विविध सेक्शन अंतर्गत कारवाई केलेली आहे। त्याच्यामध्ये 55च्या अंतर्गत 2 टोळ्यांवरती कारवाई केलेली आहे। नंतर 56च्या अंतर्गत 28 जणांवरती कारवाई केली आहे। 57च्या अंतर्गत 3 आरोपींवरती मोका प्रमाणे 1 कारवाई केली, त्यामुळे 14 आरोपी आहेत। एमपीडीए प्रमाणे 1 अशा एकूण 2527 जणांच्या वरती आपण प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन आता या निवडणूक काळामध्ये केलेली आहे। त्याचप्रमाणे आपल्याकडे जे काही जप्तीच्या कारवाई ज्या आहेत त्यामध्ये आपण 2 गावठी पिस्टल आतापर्यंत कोम्बिंग ऑपरेशनमध्ये जमा केलेले आहेत, जप्त केलेले आहेत। त्यानंतर हत्यार आतापर्यंत आपण एकूण 52 हत्यार आहेत, त्याच्यामध्ये सुरा असेल, कोयता असेल, सत्तूर, चॉपर, तलवार अशा आपण जवळजवळ 52 हत्यार आतापर्यंत जप्त केलेले आहेत। दारूच्या संदर्भातल्या आपण 107 केसेस केलेल्या आहेत, त्याच्यामध्ये 780 लिटरपेक्षा जास्त मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे। अंमली पदाच्या अनुषंगाने एनडीपीएस आपण 3 केसेस केलेल्या आहेत। अशा प्रकारे या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत कोम्बिंग ऑपरेशन असेल तर इतरही अनुषंगाने आम्ही जप्तीची कारवाई केलेली आहे। आपल्याकडे आतापर्यंत आम्ही 4 ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन केलेलं आहे, रूट मार्च आपण 9 ठिकाणी केलेला आहे आणि ही जी कारवाई जी आहे ती अशा प्रकारे आपल्याकडे सुरू राहणार आहे। त्याचप्रमाणे मतदानाच्या वेळेस सुद्धा आम्ही जसं विधानसभेच्या वेळेस ड्रोनचा वापर केला होता, यावर्षी सुद्धाही आपण 24 ड्रोन पूर्णपणे परिमंडळामध्ये आपण त्याचा वापर करणार आहोत। विविध ठिकाणी ज्या ठिकाणी गर्दी ठिकाण आहे, काही सेन्सिटिव्ह एरिया आहे त्या ठिकाणी आम्ही ड्रोनचा उपयोग करणार आहेत आणि ह्या ठिकाणी आपलं पोलीस बंदोबस्त जे आमचं नियोजन आहे त्याच्यामध्ये आम्ही आमचे 8 एसीपी असतील, 45 पीआयज असतील, 293 अधिकारी, 2134 स्टाफ आणि 1456 होमगार्ड आणि एसआरपीएफचे प्लॅटून या सगळ्यांचा आम्ही त्यामध्ये निवडणुकीच्या अनुषंगाने आमच्या बंदोबस्तामध्ये त्याचा समावेश करणार आहोत आणि या विविध हेड अंतर्गत आमची कल्याण परिमंडळ 3 मध्ये ही कारवाई सुरू आहे आणि निवडणूक अनुषंगाने ही कारवाई यापुढे याची सुरू राहणार आहे। धन्यवाद। कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।